हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे सोमवार आणि आता सकाळी आंघोळ ते झालेलं आहे. आता सकाळचं 8 वाजलेलं आहे. आंघोळ करून देवपूजा करून आणि इथं एक तांब्यावर नारळ ठेवून इथं पूजा केलेला आहे. आणि आकाश इकडे चहा प्यायला लागला आहे. आणि आकाशचं पण आंघोळ झालेलं आहे, माझं पण आंघोळ झालेलं आहे. आणि इकडे नाश्त्याला काहीतरी करायचं आहे. आणि नाश्त्याला काय करायला लागलं, शाबू करायला लागलो. रात्री शाबू भिजत ठेवलेलं आणि ते चांगलं भिजलेलं आहे. आणि इकडे शेंगदाण्याचं कूट पण करून घेतलेलं आहे. बटाटो आणि मिरच्या तेलात तळून घेतलेलं आहे. आणि इकडे शाबू करायला लागलो आहे. आणि आज नाश्त्याला शाबू केलेला आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. इकडं कसं कोथिंबीर ताजं कोथिंबीर शेतात असलं तरच मिळतंय, नाहीतर गावात बाजारात जाऊन आणायला लागतंय. आणि इकडं सगळं काम आवरून भांडी झाले. आता धुणं धुवायला लागलो आहे. ऊन लई झालेलं आहे. ऊन म्हणजे किती 1 वाजलेलं आहे आता. आणि बाबा इकडं पाणी सोडून नंतर इकडं पाणी सोडलेलं आहे. इकडं बघा धुणं भांडी सगळं आवरून बसलेलं आहे बाहेर. आणि ऊन बघा कसलं ऊन पडलेलं आहे. आणि ह्या उन्हातच रानात पाणी सोडलेलं आहे बाबांनी. आणि तिकडच्या खालच्या रानात काल झालेलं आहे, ते व्हिडिओ पण शेअर केलेला आहे. आणि इकडच्या रानात आज सोडलेलं आहे. आणि ऊन केवढं पडले खरं. लाईट 2 वाजेपर्यंत एवढंच असतंय. लाईट असते तेव्हाच पाणी सोडायचं असतंय, म्हणून बाबांनी इकडं पाणी सोडायला लागले रानात. इकडं बघा अजून एवढं राहिलेलं आहे. आणि आता 2 वाजता लाईट गेल्यावर आता उद्या आणि परत 9 वाजताच राहील लाईट. 1 आठवडा 9 वाजता आलेत का नाही 2 वाजेपर्यंत असते. आणि परत पुढच्या आठवड्यात 7 वाजता आले का नाही 12 वाजता असा लाईटिंगचा टाईम आहे. रानात जास्त लाईट नसते, टायमिंग प्रमाण आहे. आणि गावात असते लाईट दिवसभर. आणि हे काम आकाश पण करतोय पाणी सोडायचं. आणि इकडं बाबांचं झालेलं आहे. पाणी बघा किती फास्ट आहे. आणि पाण्याला काय कमी नाही इकडं रानात. काय बिल भरायचं नाही, काय लाईट बिलचं काय नाही, आणि पाणी बिल नाही, आणि जळण काय विकत आणायचं नाही. हे बघा आकाश पण आता बाबांचं झालेलं आहे. बाबा म्हटले जरा बसतो बाबा तू जरा हे कर म्हणून. आकाशला ते सवय आहे. लॉकडाऊनमध्ये 1 वर्ष तो इथं राहिला होता, म्हणून त्याला पण ते रानात पाणी कसं सोडायचं असते, ते कसं काय करायचं असते सगळं माहीत आहे त्याला. आणि ऊन जास्त आहे, मीच म्हटलं डोक्याला काय तर बांधून घे म्हणून. आणि इकडं गाडीवर त्यानं ताई त्यानं आलेला आहे. ताई गावाला गेली होती आशिषला आणि लक्ष्मीला सोडायला. आणि त्या सम्राटला घेऊन आलेल्या आहेत. सम्राटला सुट्टी पडली आता. आणि 10वीचा तास सुरू झाला म्हणून लक्ष्मीला आणि आशिषला सोडून आले त्यांनी. हे अजून अर्ध राहिलेलं आहे, आत्ता अर्ध झालेलं आहे. तिकडं बाबा थांबलेला आहे. बाबा सांगायला लागला इथपर्यंत पाणी आलं का नाही. तिथं थांबले त्यांनी, तिथं पाणी गेले का नाही. मग ते बाबा सांगितल्यावर तो नंतर पुढच्या लाईनमध्ये येतोय. आणि इकडं पाण्याच्या तळाकडं चाललेलो आहे मी. संध्याकाळचं 5 वाजलेलं आहे आता. सम्राट म्हटला मी पण आंघोळ करणार आहे, चल घेऊन म्हणून आता इकडे घेऊन आलेलो आहे. हे बघा सम्राट पोहायला लागला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. आणि आमचं गाव आणि शेत कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि सम्राट कोल्हापूरमध्ये एकटाच होता तो. मग ते व्हिडिओ त्यानं बघून त्याला केव्हा येऊ मी पण रानात, आणि केव्हा आंघोळ करू, केव्हा पोहायला मी पण जाऊ तिथं म्हणून असं त्याला वाटत होतं. आल्याबरोबर संध्याकाळी 5 वाजता इकडे त्याला घेऊन आलेलो आहे मी. आणि ह्या 2 वर्षात इकडं रानात सगळं व्यवस्था केलेलं आहे बाबांनी. लॉकडाऊन पडलं तेव्हापासून इकडं रानाकडे यायचं आणि सगळं व्यवस्था केलेलं आहे. आणि इकडं संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे. ताई मेथीची भाजी करायला लागल्या. लाल मिरची आणि शेंगदाण्याचं कूट आणि लसूण बारीक करून फोडणी दिलेलं आहे.
आणि त्याने येताना मेथीची भाजी घेऊन आले होते आणि ते सगळं स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि इकडे त्यांनी भाजी करायला लागल्यात. मी बाहेर इकडं चुलीवर भाकरी करायला लागलो आहे. आणि आता लाईट नाही आहे आणि बाहेरचं काय दिसणार नाही, ते व्हिडिओ काही मी दाखवलेलं नाही. भाकरी करायला लागलो आहे चुलीवर बाहेर. आणि व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.